नमस्कार. मी अभिनेत्री अपूर्वा सोनार. सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे ह्याची मी राज्याध्यक्ष म्हणून काम करते. मैत्रिणींनो, यावेळेला श्रावण महिन्यामध्ये आपण सर्व सावित्रीच्या लेकींनी वेगवेगळे विषय घेऊन व्हिडिओ सादर करण्याचा आपली एक थीम आहे. आणि श्रावण महिना म्हटला की प्रचंड सण असतात आणि पूर्ण महाराष्ट्रात ते सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरे करण्याचा हा प्रघात आहे. खूप पूर्वीपासून चालू आलेला आहे. तसंच त्याच श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन असे सण येतात. नारळी पौर्णिमा म्हटलं की कोकणामध्ये हा एक खूप मोठा सण आहे. या दिवशी सगळे कोकणी लोक समुद्राला नारळ अर्पण करतात आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे मासेमारी व्यवसायाला सुरुवात होते. हा मागचा उद्देश हाच, कारण श्रावण महिना हा पावसाळ्यातच येतो आणि यावेळेला समुद्राला खूप भरती आलेली असते, पूर येऊन गेलेले असतात. त्यामुळे समुद्रही खवळलेला असतं आणि ते नारळ देऊन त्याला शांत करायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे जी रोजीरोटी असते त्याला ती सुरुवात होते आणि की शांत हो आणि आम्हाला उद्यापासून आमच्या मासेमारी व्यवसायाला तुझा आशीर्वाद दे, असा त्यामागचा ही त्यांची छान भावना असते. त्यामुळे अगदी सर्व कोकणी बांधव छान नटून थटून त्या समुद्रावर जातात आणि तिथेही नारळ अर्पण करून ते पूजा करतात आणि छान उत्सवाने नाचगाणी करून हा उत्सव साजरा करतात. तसंच रक्षाबंधन हा एक असा सण आहे की मला असं वाटते प्रत्येक घरात हा सण साजरा केला जातो. ह्या सणामागचं एक उद्देश हाच, म्हणजे एक बहीण भावाला राखी बांधते. राखी बांधून त्याच्याकडनं एक अनामिकपणे एक वचन घेते की तू माझं आजपासून रक्षण कर. हा खूप पूर्वीपासून आलेला हा हा म्हणजे ह्याचा एक उद्देश आहे की रक्षाबंधन म्हणजे रक्षा कर. पण हल्ली बहीणच भावाला राखी बांधते असं नाही. आता रक्षाबंधन म्हणजे एक जबाबदारी स्वीकारणे, रक्षण करणे. ते एक स्त्री सुद्धा एका स्त्रीचं रक्षण करू शकते, बहीण बहिणीचं रक्षण करू शकते, मैत्रीण मैत्रिणीचं रक्षण करते. तर हे जे पहिले फक्त बहीण भावाला जी राखी बांधायची ते तर आहेच, पण ज्यांना बहीण नाही किंवा बहीण भावाचं नातं जिथे नाही आहे तिथे आपण रक्षाबंधन हा जो सण आहे तो आपण एकमेकींना राखी बांधूनही साजरा करू शकतो. यामागची भावनाच ही आहे की हे राखी बांधून हे एक बंधन आपण निर्माण करतो की आजपासून तू माझं रक्षण करायचं. तर मैत्रिणीमध्ये सुद्धा रक्षाबंधन आपण राखी बांधून त्यांचं एक प्रेमाचं प्रतीक म्हणून किंवा त्यांचं एक प्रेमाचं राखीचं बंधन म्हणून तिचं रक्षण करणे ही एक जबाबदारी स्वीकारतो. तर आम्ही सावित्रीच्या लेकींनी केवळ बहीण भावांमध्ये रक्षाबंधन न साजरे करता आम्ही सावित्रीच्या लेकींनी बहिणींमध्ये, मैत्रिणींमध्ये, दोन स्त्रियांमध्ये आम्ही एक रक्षाबंधन हा सण साजरा करतो आहे आणि एकमेकांना वचनबद्ध होतो आहे की आजपासून तुम्ही माझी रक्षा करा. हा यामागचा हेतू आहे आणि असंच आम्ही एक नवीन पायंडा आमच्या सावित्रीच्या लेकींनी पूर्ण महाराष्ट्रात रुजू केलेला आहे आणि जिथे बहीण भाऊ नाही तिथे आम्ही सावित्रीच्या लेकी एकमेकींना राखी बांधून एकमेकींना वचन देऊन आम्ही एकमेकींचं रक्षण करणार अशी शपथ घेऊ आणि हा सण साजरा करणार आहे. तर माझ्या सर्व सावित्रीच्या लेकींना माझी विनंती आहे की हा सण बहीण भावांमध्ये तर आपण साजरा करूच, पण आपण एकमेकींमध्ये राखी बांधून रक्षण करण्याचं आपण एक वचन घेऊया आणि हा आपल्या रक्षाबंधनचा हा दिवस खूप थाटामाटात साजरा करूया आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या, नारळी पौर्णिमेच्या अगदी हार्दिक शुभेच्छा आहे आणि धन्यवाद.